अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी. एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले की भगवान, तू तिन्ही लोकांचे स्वामी आहात. तुम्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. देवी लक्ष्मीचे म्हणणे आहे. कोण? भगवान विष्णू म्हणाले की हे देवी, तुळशी लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे. दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. तुझ्या प्रश्नांची उत्तरे या कथेतून मिळतील. म्हणून देवी, तू ही कथा लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकल त्याला तुळशीला वर्षभर जल अर्पण केल्याचे फळ मिळेल. देवी लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन. तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकाल? भगवान विष्णू म्हणाले, देवी मात, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्यांची कृती हीन स्वभावाची होती. तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलत, आपल्या चुकीच्या मार्गाने पैसा कमवत. त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले नसायचे. तो नेहमी जुगार, वेश्या व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता. त्यांनी आयुष्यामध्ये कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही. ब्राह्मण असूनही त्याने कधी कोणतीच पूजा केली नाही. त्याचे मन इतके इतरांच्या संपत्तीवर लक्ष केंद्रित असायचे. दिवसा जो काही पैसा कमवायचा तो रात्री जुगारा व वेश्या व्यवसायावर खर्च करायचा. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपल्या आयुष्यात दुष्कर्मात घालवत होता. त्याने कधीही तोंडातून देवाचे नाव घेतले नाही आणि देवी देवतांची कधीही पूजा देखील केली नाही. हे पाप करण्यामध्ये त्याची बरीच वर्षे निघून गेली आणि मग ब्राह्मण एका शहरामध्ये खरेदीसाठी गेला. त्या शहराजवळच गंगा नदी वाहते आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी लांबूनच लोक येतात. मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो व आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणाचे पाठ आणि भगवंताची भक्ती यामध्ये तल्लीन असायचे. त्या ब्राह्मणाने देखील त्याच्यासोबत आपले नाटक केले. तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याने भक्तीचे नाम घेण्याची संधी मिळताच तो त्या ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांच्या गायींची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले आणि ब्राह्मणांनी त्याच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला. त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते. ब्राह्मण जाऊन पूजा करत तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असलेले तो काय करतोय याची त्यांनी मनामध्ये काहीही कल्पना नव्हती. रोज सकाळी उठून तो बादलीमध्ये पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा. हा त्याचा दिनक्रमच बनला होता. मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता. तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेमध्ये चावा घेतला आणि काही वेळाने ब्राह्मण झोपेतच मरण पावला. आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात घातले. तेव्हा त्या ब्राह्मणाला कळाले की तो मेला नाही आणि मग यामधून तेथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विपुल करून लागला आणि त्यामधून त्यांना म्हणू लागला, यमदूत मला कोठे घेऊन चालला आहेत आणि माझा मृत्यू कशामुळे झाला? मग यमदूत म्हणू लागले, हे ब्राह्मणा,
तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहेत आणि तुझ्या पापामुळे तुला काल या सापाने चावा घेतला आहे आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमरूपी घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुला पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुला कठोर व नरकात टाकतील. तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूताची माफी मागू लागला. पण यमदूतांना त्याचे जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत राजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाला कर्माचा लेखाचोखा घेतला आणि यमराज त्यांना म्हणू लागले, हेमदूत, करायला आला काय झाले आहे? तुला इतका घाबरलेला का दिसतो आहेस? तेव्हा तो अमृत म्हणतो, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकून चुलीमधील आग विझली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच घडली नव्हती. यमराज विचार करत असताना नारद मुनी तेथे प्रकट झाले. नाराज मुलाला पाहून त्यांनी मराठीत खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. यमराज नाराज मुलाला घेऊन मुनीवर, तुम्ही योग्य वेळी आलात. आज आणि आत्ता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे. पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन तेलही थंड झाले. तेव्हा नारद मुनी या महाराजांना म्हणाले, हे धर्मराज, या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस, तो नरकात टाकण्याचा पात्र नाही. कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे की जो नरकाचाही नाश करेल. पुण्य कर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्याच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो. आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे. आश्रमामध्ये राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले आहे. त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हक्कदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे की जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही. म्हणून हे धर्मराजा, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापाची एवढी शिक्षा दे त्याला की नरक दाखवावा. नारद मुनींचे म्हणणे आहे. कोणी यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या या मधुवनात आणले. हे अद्भुत आणि ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखव. मग यमदूत ब्राह्मणाला घेऊन जातात आणि सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अशा प्रकारे यमदूत आणि ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि तिथे त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण रक्षाबंधन वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथी नाव एकादशी. देवी वनस्पती, मला तुळशी आवडते म्हणून कार्तिक महिना आवडतो आणि तिथून मध्येच एकादशी आवडते. त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. जो व्यक्ती कधीही दुःख सहन करत नाही आणि तो व्यक्ती कधीही नरकात पडत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये शांती, समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेमध्ये आणि मला अर्पण केलेल्या भोजनामध्ये तुळशीची पाने असावीत. कारण तुळशीच्या पानाशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही.
त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धी येईल. तुळशीची चुनरी अर्पण करावी. तुळशीला चुनरी आणि ती नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही एक केवळ वनस्पती नसून ती एक देवी आहे. म्हणजेच विष्णूची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढेल. पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरामध्ये आढळणाऱ्या महिलांना नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे. त्यामुळे माणसात सर्व दुःख अंत होतात आणि सांसारिक जीवन आनंदाचे जाते. तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नये. तुळशीजवळ चप्पल, बूट, झाडू ठेवू नये. ते पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडी ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तिथे दिवा काढावा, कारण तुळशीखाली वीज लावलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जिथे जिथे तुळशीचे रोप आहे तिथली जागा नेहमी स्वच्छ असावी. त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रोप लावणे अशुभ आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळत घालू नये अथवा कपड्याचे घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकणार नाही याची सावधगिरी बाळगा. तुळशीचा अपमान होतो अशी कोणतीही गोष्ट आपण करायची नाही. तुळशीची पाने पायाखाली येतात व ते चांगले नसते. तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि दर रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. संध्याकाळी दिवा लावताना अनेकदा स्त्रिया आपले केस सोडून किंवा स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे मानले आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर, कुंकू लावूनच तुळशीला पाणी घालावे. त्यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्गरूपी जातो, त्याला स्वर्गरूप प्राप्त होते आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात उत्तम आहे. तुळशीजवळ वाळवंटातील रोप ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या झाडाजवळ हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटीने जास्त फायदा होतो. भगवान विष्णू म्हणतात, मी स्वतः केळीच्या रूपामध्ये राहतो. तुळशीजवळ लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. शालिग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा. तुळशीच्या भांड्या शालिग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे. तो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो. तुळशीच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आलेल्या शालिग्राम पूजन करणे भगवान विष्णू मानतात. माझ्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे. शालिग्रामला चंदन लावणे व त्यावर तुळशीची पाने ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनुष्याच्या जन्मातील सर्व पापे नष्ट होतात. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि घरी तुळशीचे रोप लावल्याचे सर्व नियम सांगितलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.